लाडक्या बहिणींसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली। लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींना गणपतीमध्ये मिळणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे। तुमच्या लाडक्या भावानी म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी एका पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गणपतीमध्ये सोडणार असल्याचं जाहीर केलं। गणपतीमध्ये महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात येणार। त्यानंतरच गणपतीच्या दुसऱ्याच दिवशी इतर 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये गणपतीच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे ते लक्षपूर्वक बघा। आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे, तर त्या जिल्ह्यांची नावेही आपण पाहणार आहोत। पण लाडक्या बहिणींनो, या योजनेचा लाभ सरसकट महिलांना मिळणार आहे का? सर्वात मोठा चर्चेचा हा विषय आहे, कारण अजितदादा पवार हे आपले अर्थमंत्री आहेत आणि अजितदादा पवारांनी कालच एका पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपामुळे महाराष्ट्रातील आर्थिक नियोजनावर मोठा ताण आल्याचं बोललं गेलं। त्यामुळेच महाराष्ट्रातील महिलांना चिंता लागून राहिली। पण लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे। गणपतीमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे। पण हा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना मिळणार नाही हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण आतापर्यंतचे हप्ते जमा झाले ते सरसकट सर्व महिलांना मिळाले नाही। काही महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, तर काही महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता जेव्हा ऑगस्टचं वाटप होणार आहे, तर हे देखील पैसे लाडक्या बहिणींना मिळतील का नाही त्यावर शंका निर्माण झाली, कारण बऱ्याच महिलांना हे पैसे मिळाले नाहीत, तर काही महिलांना जून जुलैचे दोन्हीही हप्ते मिळाले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता जेव्हा ऑगस्टचा हप्ता वाटप होणार आहे, तेव्हा सरसकट सर्व महिलांना रक्कम मिळणार आहे का आणि कोणत्या महिलांना रक्कम मिळणार नाही ते आपण पुढे पाहणार आहोत। पण त्याआधी लाडक्या बहिणींनो, जे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहेत। त्यामुळे कोणती बँक यासाठी पात्र ठरली आहे ते देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे। सरकारकडून ज्या बँकांचा IFSC कोड चेंज झालेला आहे त्या बँकांना लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपामधून वगळण्यात आलं। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून 10 बँकांची नावं देखील जाहीर करण्यात आली। 10 जिल्ह्यांबरोबरच 10 बँकांची नावे आदित्यताईंनी जाहीर केली। नवीन परिपत्रक देखील आदित्यताईंनी काढलं असून लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्ता वाटपाबाबत परिपत्रक जाहीर झालं। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचा हप्ता आता गणपतीमध्ये जमा होणार आहे। आदित्यताई तटकरे म्हणाले आहेत की लाडक्या बहिणींनो, गणपतीच्या दिवशी तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे। लाडक्या बहिणींना गणपती बाप्पा पावला। पण कोणत्या जिल्ह्यामध्ये गणपतीच्या दिवशी वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण जाणून घेऊयात। त्याचबरोबर कोणत्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात येणार आहे ते देखील पाहूयात। लाडक्या बहिणींनो, अशा बऱ्याच बँका आहेत की त्या बँकांचा स्वतःचा IFSC कोड नाही। त्यामध्ये काही ग्रामीण भागातील बँका आहेत, तर काही पतसंस्थांचा देखील समावेश आहे, तर काही खाजगी बँका आहेत। तर नेमक्या कोणत्या बँका आहेत की ज्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जाहीर केलेल्या आहेत ते आपण पाहूया। म्हणजेच आपल्याला कळणार आहे की गणपतीच्या दिवशी कोणत्या बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहेत। तर सर्वात प्रथम आपण बँकांची नावे जाणून घेऊया, त्यानंतर आपण जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत। तर चला पाहूया कोणत्या आहेत त्या बँका। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होत असतात, पण बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये DBTच्या मार्फत पैसे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, जर तुमची बँक खाजगी असेल तर त्या खाजगी बँकेचं नाव ICICI बँक असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। ICICI बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे हे गणपतीच्या दिवशी जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर ग्रामीण भागातील असाल आणि तुम्ही जर सरकारी बँकेमध्ये खातं काढलं असेल आणि ती बँक स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये हे गणपतीच्या दिवशी जमा होतील। ज्या महिलांचं खातं HDFC बँकेमध्ये आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही।
कारण एकनाथ शिंदे साहेबांनी HDFC बँकेमध्ये देखील पैसे सोडले आहेत। त्यानंतरची बँक आणि सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे इंडियन बँक। या बँकेमध्ये देखील एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे सोडले आहेत। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरेंनी देखील इंडियन बँकेचं नाव जाहीर केलं आहे। महाराष्ट्र बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना गणपतीच्या दिवशी ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, जर तुमचं खातं पोस्ट बँकेमध्ये असेल, त्याचबरोबर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक केला असेल, तर तुम्हाला 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे गणपतीच्या दिवशी मिळतील। बँक ऑफ बडोदा बँकेमध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात आला असून महिलांना गणपतीच्या दिवशी या पैशाचा लाभ मिळणार आहे। ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये युनियन बँकेमध्ये सोडण्यात आले असून युनियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्यात आला असून एकनाथ शिंदे साहेबांनी 10 बँकांना निधी दिला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या 10 बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत। यामध्ये काही खासगी बँका आहेत तर काही सरकारी बँका आहेत। जर तुमच्याही बँकेचं नाव या बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला गणपतीच्या दिवशी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत। शिंदे साहेबांनी सोडलेले पैसे हे 10 बँकेमध्ये सोडले आहेत। त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरेंनी जाहीर केलेल्या यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव असेल तर तुम्हाला 1500 रुपयाचा लाभ गणपतीच्या दिवशी मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, ही तर आपण बँकांची यादी पाहिली, परंतु कोणत्या जिल्ह्यात या दिवशी पैसे जमा होणार आहेत ते देखील आपण पाहूया। यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गणपतीच्या दिवशी 1500 रुपये ऑगस्ट महिन्याशी जमा होणार आहेत। कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ऑगस्टचे 1500 गणपतीच्या दिवशी जमा होतील। महिलांनो, जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असाल तर तुम्ही कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहत असाल तर गणपतीच्या दिवशी तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा रायगड जिल्ह्यामध्ये सोडण्यात आला असून 1500 रुपये गणपतीच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील महिलांना मिळतील। लाडक्या बहिणींनो, याच दिवशी अकोला जिल्ह्यातील महिलांना देखील ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे। ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये अमरावती जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींनो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 1500 रुपये नांदेड जिल्ह्यामधील महिलांना देखील गणपतीच्या दिवशी मिळणार आहेत। ज्या महिलांचं बँक सीडिंग ऍक्टिव्हेटेड आहे, त्याचबरोबर ज्या महिलांच्या बँकेचे नाव या 10 बँकेपैकी एका बँकेमध्ये आहे, त्या महिलांना म्हणजेच पालघर जिल्ह्यातील महिला असतील तर त्यांना गणपतीमध्ये 1500 रुपये ऑगस्ट महिन्याचे मिळणार आहेत। ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये धुळे जिल्ह्यातील महिलांना गणपतीच्या दिवशी मिळतील। जळगाव जिल्ह्यातील महिलांना देखील ऑगस्ट महिन्याच्या 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, या 10 जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला गणपतीच्या दिवशी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपयाचा लाभ मिळणार आहे। सरकारने जाहीर केलेल्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव असलेल्या महिलांना 1500 रुपयाचा लाभ मिळणार। त्याचबरोबर या बँकांमध्ये देखील तुमच्या बँकेचं नाव असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होतील। जर तुमचं बँक सीडिंग ऍक्टिव्हेटेड असेल तर तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। सरकारने महिलांना सणासुदीच्या वेळी दिलासादायक बातमी दिलेली आहे।